नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात जी काही आरोग्य विभाग पदभरती होणार आहे त्या आरोग्य विभाग पदभरतीसाठी काय पात्रता निकष असणार आहे, या ठिकाणी काय सिलेबस असणार आहे ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी बघा या ठिकाणी आपल्याला पात्रता, वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम या तीन गोष्टी काय करायच्या आहे, डिस्कस करायच्या आहे. जे विद्यार्थी एमपीएससी गट सरळ सेवेमध्ये या ठिकाणी तलाठी, लिपिक आणि कर सहाय्यक या पदाला काय करतायत, टार्गेट करतायत, त्यांच्यासाठी आपल्या इथे फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे, जी 1 सप्टेंबर पासून काय होणार आहे, सुरू होणार आहे. बॅचची वैशिष्ट्य या ठिकाणी एमपीएससी पूर्व आणि मुख्य या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास केला जाईल. नंबर ऑफ पीवायक्यू प्रॅक्टिस प्लस मेंटरशिप प्रोग्राम आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी असणार आहे. प्लस तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर ही बॅच फक्त तुम्हाला किती 999 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. परंतु तुम्हाला जर या बॅचवर डिस्काउंट हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला TEJ10 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे आणि हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे या बॅचेसवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बघा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी काय पात्रता निकष असणार आहे, शॉल possesses the chemistry, biology, botany, zoology, microbiology or biotechnology or the forensic science degree from a recognized university. म्हणजे या सब्जेक्ट पैकी कुठलाही तुमचा वन ऑफ द हा सब्जेक्ट असला पाहिजे. इथे जे मेन्शन केलाय केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी प्लस फॉरेन्सिक सायन्स हा सब्जेक्ट घेऊन जर तुमची बीएससी डिग्री कंप्लीट झाली असेल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट पासून काय केलेलं मधून जे आहे हा कोर्स कंप्लीट केला असेल, डिप्लोमा कोर्स दॅट इज द डिप्लोमा इन द मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी प्लस या ठिकाणी तुमच्याकडे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी ही डिग्री असेल तर असे विद्यार्थी या पदासाठी काय ठरणार आहे, पात्र ठरणार आहेत. म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये जर तुमचा डिप्लोमा असेल, डिग्री असेल तर असे विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरणार आहे. या ठिकाणी बघा अभ्यासक्रम काय असणार आहे तर टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यासक्रम, जो टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी 40 क्वेश्चन असणार आहे आणि हे 40 क्वेश्चन किती तुम्हाला या ठिकाणी 18 मार्क्स साठी विचारले जाणार आहे. मग ह्या अभ्यासामध्ये टेक्निकल सब्जेक्ट मध्ये एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या गोष्टींचा स्टडी करायचा आहे तर बघा या ठिकाणी पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी याच्या अंडर तुम्हाला स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शनच्या मेथड वाचायच्या आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इन्फेक्शियस डिसीज वाचायचे आहे, इम्युनॉलॉजीचा स्टडी करायचा आहे, त्याचबरोबर ब्लड, युरिन आणि बॉडी फ्लुइड यांचा अनालिसिस अंडर मायक्रोस्कोप किंवा याच्या संदर्भात ज्या काही टेस्ट असतील त्या कशा परफॉर्म केल्या जातात याची तुम्हाला माहिती या ठिकाणी असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा बायोकेमिस्ट्री आणि फिजिओलॉजी हा तुम्हाला या ठिकाणी एक सेक्शन असणार आहे. या सेक्शन मध्ये तुम्हाला कंपल्सरी ब्लडचं कुठलं कुठलं कंपोजिशन आहे, प्लाझ्मा प्रोटीन्स काय असतात, कार्बोहायड्रेट्स काय असतात, प्रोटीन्स अँड लिपिड मेटाबॉलिझम काय असते आणि एन्झाइम्स काय असतात या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत. त्याचबरोबर लिव्हर फंक्शन टेस्ट असेल, किडनी रेनल टेस्ट असेल, त्याचबरोबर ह्युमन सायकोलॉजी तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायची आहे, फिजिओलॉजी स्टडी करायची आहे. त्याचबरोबर नेक्स्ट सेक्शन बघा या ठिकाणी अॅनाटॉमी आणि काय असणार आहे, फार्मॅकोलॉजी असणार आहे. याच्यामध्ये बेसिक ह्युमन अॅनाटॉमी, सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन, त्याचबरोबर बेसिक फार्मॅकोलॉजी अँड मेकॅनिझम ऑफ द ड्रग ऍक्शन या गोष्टी तुम्हाला स्टडी करणे गरजेच्या असतील. त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पेसिफिकली आरोग्य विभागाला काय करत आहे, आरोग्य विभागाच्या परीक्षेला टार्गेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या अकॅडमीमध्ये जे आहे विविध बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, LSO, लॅब टेक्निशियन, ANM, GNM, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स अशा संपूर्ण बॅचेससाठी आपल्या इथे कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं असेल त्यांनी 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि अधिक पदांची तपशीलवार माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. अशाच नवीन अपडेट्ससह आणि नवीन पदांच्या पात्रता डिस्कस करण्यासाठी आपण परत भेटू. धन्यवाद.